कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, 13 ते 19 मे हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा वळणाचा बिंदू ठरणार आहे. पंचांगानुसार या आठवड्यात 3 दिवस बुधवार 13 मे, गुरुवार 14 मे आणि सोमवार 18 मे हे थोडे संवेदनशील आहेत. या दिवशी घेतलेले मोठे निर्णय तुम्हाला नंतर पश्चात्ताप देऊ शकतात. पण घाबरू नका. महिन्याचा दुसरा टप्पा, विशेषतः शुक्रवार 15 मे नंतर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आणि शुभ आहे. चला दिवसवार पाहूया काय खास आहे या आठवड्यात. बुधवार 13 मे. आजच्या दिवशी घर किंवा परिवाराच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढतील. कौटुंबिक खर्च, नातेवाईकांची मदत किंवा घरातील दुरुस्ती अशा गोष्टींमुळे बजेटवर ताण येऊ शकतो. म्हणून आज खर्च करताना एक प्रश्न स्वतःला विचारा, हा खर्च गरजेचा आहे की फक्त मानसिक ताण कमी करण्यासाठी? जर उत्तर दुसरे असेल तर तो खर्च टाळा. गुरुवार 14 मे. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. विशेषतः सायंकाळी 3 वाजताच्या सुमारास धनलाभ योग तयार होत आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर आज नफा दिसतो किंवा जुन्या थकीत रकमेतून पैसे परत मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, हा पैसा आला की त्याचा सदुपयोग करा, फालतू खर्च करू नका. शुक्रवार 15 मे. महत्त्वाचा दिवस. हा आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आज सूर्यदेव आपली रास बदलत आहेत. वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहेत. या ग्रह परिवर्तनामुळे तुमच्यात थोडी चिडचिड, राग आणि असहिष्णुता वाढू शकते. म्हणून आज बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर जुने नातेसंबंध बिघडू शकतात किंवा कुटुंबात वाद होऊ शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी. 15 मे पासून पुढचे काही दिवस पित्तविकार, डोकेदुखी किंवा त्वचेचे विकार त्रास देऊ शकतात. म्हणून तिखट, तेलकट जेवण टाळा आणि पाण्याचे सेवन वाढवा. शनिवार 16 मे. आजचा दिवस आर्थिक स्थैर्य आणणारा आहे. शनिवारच्या रात्रीपासून जमीन, प्लॉट किंवा वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. जर तुम्ही अशा खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांसाठीही हा दिवस चांगला. नवीन ग्राहक किंवा नवीन करार होऊ शकतात. रविवार 17 मे. आज शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करत आहेत आणि हे कुंभ राशीसाठी शुभ आहे. प्रेम संबंधात नवीन आकर्षण, जोडीदारासोबत गोडवा आणि समज वाढेल. पार्टनरसोबत छोटा प्रवास, सिनेमा किंवा रोमॅन्टिक डिनरचे योग आहेत. जर तुम्ही सिंगल असाल तर आज एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. सोमवार 18 मे. हा दिवस थोडा संवेदनशील आहे. कौटुंबिक वाद, नातेवाईकांची मतभेद किंवा घरातील ताणतणाव शक्य आहे. अशा वेळी एकच उपाय, शांतता राखा. वादाला प्रतिसाद देऊ नका. लक्षात ठेवा, काही दिवसांनी हे सर्व मागे राहील. पण जर आज रागाने निर्णय घेतला तर पश्चात्ताप कायम राहील. मंगळवार 19 मे. आठवड्याचा शेवटचा दिवस आध्यात्मिक शांतीचा आहे. मंदिरात जा, दान करा किंवा घरातच ध्यान योगा करा. आज स्वतःला वेळ द्या, आत्मचिंतन करा. यामुळे पुढच्या आठवड्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल. आठवड्याचा खास उपाय प्लस शुभ माहिती. आठवड्याचा खास उपाय, रोज सकाळी निळा किंवा आसमानी रंगाचा रुमाल खिशात ठेवा. यामुळे ग्रहांचा शुभ प्रभाव मिळेल. आणि रोज 15 ते 20 मिनिटे योग किंवा प्राणायाम करा. यामुळे मानसिक ताण कमी होईल आणि आरोग्य सुधारेल. शुभ रंग आसमानी आणि निळा.